बस 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 बस. अरे म्हणाली इथेच थांब, इथेच थांब. काही राहिलंय का घरात? तुला उशीर होते ना अर्जुन, बस. नाही नाही, मला उशीर नाही होत आहे. माझं बोलणं झालंय बॉस. एक दोन कामं आहेत माझी, ती करून जाईन मी. हा चल मग सोबत करूयात तुझी कामं. कुठे जायचंय? नाही नको, म्हणजे तू काय आहे कंटाळशील आणि तुला उशीर पण होईल. अगं मी करेन ना. असं काही नाही अर्जुन, तू बस, आपण जाऊयात. अगं नाही काहीच. अर्जुन अरे अगं मी नाही म्हणतोय. काय आहे, धावपळ होईल तुझी. ओके मी जाईन. बाय. राऊत साहेब तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. तुम्हाला पाहिजे तसली जमीन मिळणार. हा आता ही जमीन पण आपल्याच नावावर आहे, पण आता इलेक्शनच्या टायमाला उगाच घोळ नको म्हणून आता ती पण तुम्हाला देऊन टाकली. उलट ही जमीन घेण्याचा फायदा पण आहे ना तुम्हाला. त्या जमिनीवर खडक लगेच लागत नाही, तर दुसऱ्या फुटाला खडक आहे तुम्हाला. आणि ते सर्व ठीक आहे, पण काल तुम्ही जमिनीचे पेपर दाखवताना विचारात पडला होता ना. आज तर ही जमीन तुम्ही तुमचीच आहे म्हणताय ना, तर दाखवा की पेपर. हो घंटा आज पण काही दाखवता येणार आहे दाजी. 7:30 मागेच लागली. चायला या फडक्याच्या लय मस्ती आली याला. इतच नागे ठिचली असती याची. ह्या लोकांच्या समोर मारू शकत नाही. उगं माझं इम्प्रेशन बाद होईल. फडके इकडे काय करतोय? माझ्या रस्त्यात आडवं येऊ नका. अहो बलराम दादा, मी इथं आलो कारण की हे माणसं माझ्याकडे तक्रार घेऊन आले की आपल्या साखर कारखान्याच्या जमिनीत पुन्हा कोणीतरी बोर्ड लावलाय म्हणून. मी इथं पाहिलं तर तुम्ही बोर्ड काढायला आलात ना. हे फडके माझ्या जमिनीत पाऊल ठेवायची हिंमत कशी केली रे तू? निघ, इथंच हाणेन. अहो बलराम दादा, मी निघतोच आहे, पण त्याआधी हा बोर्ड काढायचा होता. काढाल ना? काय आहे फडके? आपला अडदाण पैलवान आहे ना, तुला जमणार नाही. म्हणून मी आलो. अहो काय बलराम शेटे, तुम्ही तर आता म्हणाला होता ना ही तुमची प्रॉपर्टी आहे म्हणून. म्हणूनच तर मी पेपर्स विचारले ना. अहो राऊत साहेब, पेपर्स दाखवायला त्यांच्याकडे असायला तर पाहिजे ना. सगळे जमिनीचे पेपर्स आपल्या कारखान्याच्या फाईलला आहेत. कसं आहे ना, आमचा बलराम लहानपणापासून कुस्ती खेळतो ना, डोकं आपटून आपटून ना विस्मरण झालं. काय भैयू, काय बघा बघा कशी मान हलवतोय बघा. आमच्या बलरामचा बैलच आहे तो. माझं बोर्ड आहे ना, जिथून आणलंय तिथे पार्सल करायचं. ही सभासदांच्या कष्टाची जमीन. हो साहेब, तुम्हाला जमीन हवी असेल ना, तर आमच्या बलरामची प्रायव्हेट जमीन आहे नदीपाशी, घ्या ती. ही कारखान्याची जमीन आहे ना, ती मी कोणालाही मिळू देणार नाही.
मनाली काय ओळख लागते का नाही? अर्जुनचे मामा. करेक्ट. चला ओळख करून द्यायचं, येळ वाचला म्हणायचा. तुम्ही इथे नाही ते महत्वाचं नाही, जरा कामाचं बोलूया. कामाचं? सांगतो ना, सगळं बैजवार सांगतो. ये बाय हाय असंच तू खै खै शोधलंय तुका आणि किती वेळ अशी बसून राहणारच. हे बघ उन्हा वाढली तुका ऊन सोसूचा नाही, आधी घरी चल. बहिणी ते विहिरीचं कोड सुटत नाही ना, तोवर आमच्या जीवाला काही चैन नाही पडणार बघ. अगो पण अशी किती दिवस तोच विचार करत बसणार. आणि दरवेळी विहिरीचं संकेत खरं असतो असं नाही आहे ना. म्हणजे अर्जुन इलो म्हणजे पाणी लागतला आणि अर्जुन गेलो म्हणजे पाणी जातला. हे बघ पाण्याचा संबंध निसर्गासोबत असतो, त्याच्या नियमानुसार तो कामा करत असतो. माका तर आता वाटतं ना त्या अर्जुनचो आणि विहिरीचो काही एक संबंध नाही. अगं विश्वामित्रजी महाराज म्हणाले ना, विहिरीला पाणी तेव्हाच लागल जेव्हा खरा वारस येईल. हा सगळं खरा अगो. अर्जुन तेच तर अर्जुन. नाही, अर्जुन इलो कुठे आहे? थया. अगो सावकाश अगो. नाम्या इकडे ये. हाय सर. विहिरीला पाणी लागलं का बघ. अहो साहेब असं काय करताय, काय झालंय? अरे जा ना बाबा, पाणी लागलं का बघ. साहेब काय झालं तुम्हाला? असं कसं पाणी लागेल विहिरीला? जा सांगितलं ना, मग जा. लागलं का पाणी? आई साहेब कसलं पाणी? विहीर जशी त्याची कोरडी पडलीये. विश्वंभर म्हणजे तो अर्जुनचा मामा. काय काम होतं तुझ्याकडे? माझ्याही डोक्यात पहिला प्रश्न तोच आला. कधी इकडे न फिरकणारा माणूस अचानक इकडे. अर्जुन असताना सुद्धा येऊ शकला असता हा तो, पण नाही. आला तर आला, ते सुद्धा कामाचं बोलायला आला. अगं पण कसलं काम? बघ म्हणे, तुला म्हणून सावध करते. बघ मी खूप ऐकलंय या माणसाबद्दल. एक नंबरचा बंडलबाज माणूस आहे. हे बघ याआधी पण खूप कारनामे केलेत त्याने. खोड बोलून खोड मोडणारा माणूस आहे अगदी. असू दे ग, मला नाही फरक पडत. त्याच्यासारखे खूप बंडलबाज मी पुण्यात बघून झाले. त्यांच्यासमोर हा चिल्लर आहे, चिल्लर. पण आता तो आपल्यासाठी तापलेला तवा आहे. आपल्याला फक्त आपली पोळी भाजून घ्यायची त्याच्यात. अगं पण म्हणणं काय आहे त्या माणसाचं? तसं आपल्या फायद्याचंच आहे. म्हणजे बघ ना, आधी मी कसं अंदाज घेत 2.5 पाऊल पुढे जात होते.
पण आता माझ्यासोबत हत्ती आला. अर्जुनला पटवण्यासाठी जे काही गृहउद्योग करत होते ना मी, तेव्हा मी एकटीच होते. पण आता माझ्याकडे मोठा सपोर्ट आहे, ते सुद्धा कवठेकर वाड्यातून. म्हणजे नक्की काय म्हणाला अर्जुनचा मामा? काय नाही, तू बोलला तेच सांगितलं तिला. तिला म्हणलं काही करून अर्जुन आणि सावीला एकमेकांपासून वेगळं करून दाखव, तरच तो अर्जुन तुझा होईल, त्या वाड्यातला सगळा पैसा तुझा होईल, तुझ्या घरची होशील. आणि म्हटलं खबरदार, सावित्री अतिशय चलाख बाई आहे, जे काय करशील ते नीट लक्ष देऊन कर, पण काही करून अर्जुनला मिळव, मग तुझा हेतू साध्य कर. मग झाली का तयार? तर तिला आडेबिडे घेतली ती ना, माझीच उलट तपासणी करत होती. म्हणजे मी खरं बोलतोय की अंदाज घेतोय की ही तशीच असेल असं काही वाटलंय तिला, पण नंतर विश्वास बसला आणि जमलं. गुड 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 मामा गुड. मी हुशार झालोय आता. खूपच. काय बोललं? हा, हुशार व्हायलाच पाहिजे ना मामा. हा, कारण गेल्या वेळी केली ती चूक आता नाही करणार. या पोरीच्या हाताला मी आता एक शदाम पण लागू देणार नाही. मामा आता फक्त बोलण्यापुरतं नकोय, सगळ्या गोष्टी आचरणात सुद्धा आणल्या पाहिजेत. कारण हे सगळं आपण त्या सावीबद्दल पण बोललोच होतो. आता बघतोयस ना काय झालंय. त्या अर्जुनच्या वाटेत आपल्या फायद्यासाठी आपण एक काटा रोवायला गेलो होतो, पण त्या काट्यानंच आपला काटा काढला. पुन्हा असं झालं ना तर मामा. नाही नाही, आता असं नाही होणार. शेतावरून भाताची परीक्षा करता येते विद्या. ती पोरगी सावित्री इतकी तिखट नाहीये. काय करू, बॉल सारखं तिला इकडनं तिकडनं इकडं असं टोलवत राहून येळ आली नाही की रपाक छक्का मारू की ग्राउंडच्या बाहेर बॉल. असं जर त्यांना वाटत असेल ना, तर तो त्यांचा गोड गैरसमज. अगं पण म्हणून काय मनातलं बोलून दाखवणार आहेत का ती लोक म्हणे? हे बघ, काल खेळायला सुरुवात तू केलीयस, पण तुझं प्यादं बनवून ते कधी खेळ संपवतील ना मला कळणार पण नाही ग. हे बघ, एक वेळ ना त्या सावीसारखी उघड शत्रू परवडली, पण गोड बोलून गळा भेट घेऊन पाठीत खंजीर खुपसणारी लोक नको. खूप जड जाईल ग मनू हे. का नको काळजी करूस, हा खेळच असा आहे, त्यात आपलाच माणूस आपला घात नाही करू शकत. आणि आमच्या दोघांचे शत्रू एकच आहे, ती सावी. जसं ती माझ्या वाटेतली अडचण आहे ना, तसं त्यांच्या सुद्धा वाटेतली अडचण आहे ती. आणि तो काटा मीच दूर करू शकते. यात मला तर फायदा होईलच, शिवाय कवठेकरांच्या घरात राज्य करीन मी. राज्य, तिथल्या गाड्या, संपत्ती सगळं माझं असेल. तिथली मालकीण होईन मी, मालकीण. आणि असं जर झालं नाही तर? का आत्ता कुठे छान स्वप्न बघत होते ना मी, कुठे लगेच नचा पाडा लावलास तू? हे बघ मनू, तुझ्या एवढ्याशा कामाचा एवढा मोठा मोबदला द्यायला तयार झाली आहेत ती लोक. तुला वाटतं इतका सहजासहजी देतील ते? मला दिलेला शब्द पाळावाच लागणार आहे त्यांना. आणि तू म्हणतेय तसं जर असेल ना, तर माझा शब्द पुरा करून घेण्यासाठी मी काहीही करू शकते, कुठल्याही थराला जाऊ शकते. तसं त्यांनी त्यांचा खेळ सुरू केलाय ना, तसं मीही माझा खेळ कधीच सुरू केलाय. त्यांना माहित नाही अजून की मनाली काय चीज येते. सावध तर आहे रे मी.
ही तर सुरुवात आहे, पण हळूहळू अंदाज येईल तिचा. एकदा काम झालं ना आपलं की त्या पोरीचा पत्ता कसा कट झाला ना हे तिला सुद्धा कळणार नाही. या बोलक्या महिन्याचं तोंड कसं बंद करायचं ना त्याच्या काही गोष्टी मी अगोदरच प्लॅन केले. वाह वाह मामा वाह. मला एवढं तर कळलंय की तुझ्या हातात शस्त्र दिलं ना की आपली मोहीम फत्ते होतेच. योग्य माणसाच्या हातात शस्त्र दिले मी. वा मामा, आणि त्या शस्त्राचा तू चोख वापर केलास बरं. पण खरं सांगू का, तुला जरा राग येईल, पण ना तू उगाच त्या बालारामच्या नादाला लागून तुझीच शक्ती वाया घालवत होतास. म्हणजे वाया घालवतोयस. धावपळ होती रे या वयात, फक्त साध्य काहीच होत नाही. आता एकदा तो कमळ्या बैलाट नावाचा आकडा लागला तुम्हाला, पण प्रत्येक वेळी तो लागेल तसं नाही ना. मला तरी वाटतं ना आपली जोडीच बरोबर होती मामा. काय बोलतो? मला सांग, मानेवर सुरी ठेवलेली असल्यावर कोणाची मदत घेणार ना. म्हणून तर बलरामची मदत घ्यावी लागली मला. आणि हेही मान्य कर का आतापर्यंत तू जेवढे डाव खेळलास ते सगळे तोट्यात गेले. बलरामच्या आणि माझ्या एका डावामुळेच आपण फायद्यात आलोय. पूर्वी आपलं काय ठरलं होतं? अर्जुनचा काटा काढायचा. पण आता अर्जुन बरोबर ती सवी पण बोकंडी येऊन बसतीये, आणि ते फक्त तुझ्या डावामुळे. कळतंय? आणि तुझ्यासारख्या पोरट्या चोराला काय घाबरायचं? तुझा अख्खा सातबारा चाळून काढलाय. मला जे हवं ना ते तुझ्याकडे आधी नाही मिळवलं, म्हणजे जमलं नाही, पण आता ते मी जमवलं. अर्जुन हवाय मला. तो फक्त माझा, ते फक्त माझं आहे आणि त्याला मी मिळवणार. एक खोटं जे मी तुझ्याशी बोलले आणि नंतर प्रामाणिकपणे सगळं खरं सांगितलं, तरी आजही त्याची शिक्षा भोगते. पण त्यानंतर आयुष्यात कधी कधी तुझ्याशी खोटं नाही बोलले अर्जुन. तेव्हा माझी मजबुरी होती, मलाच कळत नव्हतं, भीती वाटत होती. पण आता तर तुझ्या समोरासमोर खरं दाखवून तुलाच बाहुला बनवून जो खोटेपणाचा खेळ चाललाय तो नाही का दिसत तुला? ते सगळं खरं वाटतं. बोलतोस ना खूप लोक बघितले, माणसांची पारख चांगली आहे मला. कुठे गेली ती पारख? आता नाही का तुला ओळखता येते कोण खरंय कोण खोटंय? तेव्हा डोळे उघडले होते, पण आता डोळ्यावर पट्टी बांधून चालतोयस. तुला नाही कळत आहे, आणि मी सांगायला जावं ना तर तू खऱ्यालाच खोटं ठरवणार, त्यांच्यावरच विश्वास ठेवणार, कारण तुला माझंच खोटं दिसतंय ना. अरे लोक तुझ्या भोळेपणाचा फायदा घेत आहेत. तुला मला ते सांगताही येत नाहीये ना तुला ओळखता येत आहे. इतका भोळा आहेस तू. तुझा फायदा घेणाऱ्या लोकांसोबत राहून तू माझ्याशी इतकी वाईट आहे का रे मी? इतकी नकोशी झालीये.